1857च्या स्वातंत्र्य लढाईतील काही सेनानी जसे की श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचं पुढे नेमकं काय झालं हे इतिहासातले गूढ आहे. याबाबत जुल्स वर्न आणि मनोहर मालगावकर यांच्यासारख्या प्रतिभावंत लेखकांनी कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या. तसेच नानासाहेबांच्या भावकीतले रावसाहेब पेशवे हे सुद्धा 1857च्या लढ्यामधले एक अग्रणी होते. त्यांचे सुद्धा पुढे नेमके काय झाले याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत. या रावसाहेब पेशवे समजल्या गेलेल्या एका इसमाने 1899 मध्ये त्या काळात हैदराबादच्या निजामाच्या संस्थानाचा भाग असलेल्या आजच्या बीड जिल्ह्यामध्ये सशस्त्र स्वतंत्र चळवळ उभी केली होती असे सांगितले जाते. आज आपण ह्याच रावसाहेब पेशवे समजल्या गेलेल्या सदाशिव नीलकंठ जोशी यांच्याबाबत अधिक माहिती करून घेणार आहोत. नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज आपण इतिहासातलं एक अज्ञात पान उलगडून पाहणार आहोत. एप्रिल 1899 मध्ये मुंबई हायकोर्टाने बाळकृष्ण पंत व वासुदेव राव या चाफेकर बंधूंची आणि महादेवराव रानडे या त्यांच्या सहकार्याची फाशीची शिक्षा कायम केली. त्याच वेळेस हैदराबाद संस्थानातील बीड जिल्ह्यामध्ये सशस्त्र बंड सुरू होते. हैदराबादचे पोलीस महानिरीक्षक यांनी बीड परिसरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असल्याचे पुण्याच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना याच महिन्यात पत्र लिहून कळवले. पुणे किंवा सातारा भागातून आलेल्या एका मराठा फकीराने गेले 4 महिने बीडमध्ये तिथल्या प्रजेमध्ये उठावाबाबत जागृती सुरू केली होती. काही वैरागी ब्राह्मण व फकीर निजामाच्या मुलखात फिरत असून ते लोकांना आपले हिसकावून घेतलेले राज्य लढून पुन्हा मिळवावे लागेल असं सांगत होते. 14 एप्रिल 1899ला बीडच्या जवळ असलेल्या देवगाव या ठिकाणी हैदराबाद लष्करातील सैनिकांची आणि साधारणपणे 90 स्वातंत्र्य सैनिकांची चकमक उडाली आणि धोंडी हा या क्रांतिकारकांचा टोळी प्रमुख आणि इतर 38 जण पकडले गेले. बीडच्या बंडाचे नेतृत्व केले होते सदाशिव नीलकंठ जोशी यांनी. हे जोशी भाऊसाहेब लिमये, गणेश केशव लिमये, भाऊराव लिमये, भाऊसाहेब काशीनाथ खाजगीवाले अशी विविध नावं घेऊन वावरत असत. महत्त्वाचं म्हणजे ते रावसाहेब पेशवे असल्याची सुद्धा एक वदंता होती. जोशी हे बहुरूपी असल्यामुळे व ते वेगवेगळ्या प्रकारची नावं घेऊन वावरत असल्यामुळे ते रावसाहेब पेशवे आहेत असा अनेकांचा समज होता. चाफेकर बंधूंचे एकेक काळचे सहकारी आणि पैलवान व क्रांतिकारक दामोदर बळवंत भिडे उर्फ भटजी यांना सुद्धा असंच वाटत होतं की जोशी म्हणजेच रावसाहेब पेशवे. लोकमान्य टिळकांचे जवळचे मित्र आणि सहकारी दादासाहेब खापर्डे यांचे चिरंजीव बाबासाहेब यांना सुद्धा जोशी हेच रावसाहेब पेशवे असावेत असं वाटायचं. पण या रावसाहेब पेशवे म्हणून समजल्या गेलेल्या व्यक्तीचे खरे नाव होते सदाशिव नीलकंठ जोशी. त्यांचे वडील नीलकंठ रामचंद्र जोशी हे कुलाबा म्हणजे सध्याच्या रायगड जिल्ह्यातल्या तळे गोसाळे या गावचे. सदाशिव जोशींवरती चाफेकर बंधूंचा आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या इंग्रज विरोधी लढ्याचा प्रचंड प्रभाव होता. जोशी हे उंच, देखणे, सुदृढ आणि भक्कम बांध्याचे होते आणि त्यांची वाणी सुद्धा अत्यंत मिठास होती. पुण्यामध्ये जोशी यांनी शहरातले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले सरदार रास्ते यांच्या घोड्यांच्या पागामध्ये काम केले होते. सदाशिवराव हे उत्तम घोडेस्वार होते आणि त्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कानडी या भाषा अस्करीतपणे बोलता येत होत्या. 1897 मध्ये त्यांनी गुजरातमधल्या काठेवाड इथे जाऊन तिथली संस्थानं इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्यासाठी किती माणसे पुरवू शकतील याचा एक अंदाज घेतला. त्यांच्या डोक्यात असं होतं की फ्रान्स आणि रशियाला माणसं पाठवून उठावासाठी लागणारा पैसा उभा करावा. माणसं व साधनं गोळा करण्यासाठी त्यांनी राजपुताना येथे एक चक्कर मारली होती. बरोडामध्ये त्यांची आणि शंकर मोरो रानडे यांच्या भेटीगाठी होत असत. आता हे रानडे कोण? तर रानडे हे त्या काळातले नाटककार होते आणि महत्त्वाचं म्हणजे लोकमान्य टिळकांचे एक स्नेही होते. जोशींना रावसाहेब किंवा बाबासाहेब महाराज किंवा राजेसाहेब म्हणून सुद्धा त्या काळात ओळखले जात. अर्थात क्रांतिकारकांना पोलिसांच्या हातात न लागण्यासाठी व आपले नाव व ठाव ठिकाणा गुप्त ठेवण्यासाठी अशा युक्त्या करायला लागत हे वेगळं सांगायला नको. बीडच्या बंडामध्ये जोशींना हनुमंतराव कुलकर्णी मुरकी भावीकर व धारवाडचे लक्ष्मणराव दादा पत्की, जयसिंग रामचंद्र पवार उर्फ जे आबासाहेब,
रामचंद्र, दामोदर बळवंत भिडे उर्फ भटजी यांच्यासारख्या लोकांनी मदत केली होती. मात्र हे बंड फसल्यानंतर जोशी पोलिसांचा ससेमिरा चुकून पळाले. ते देशभरात अनेक वेश घेऊन फिरत असत, पण त्यांचा आणि क्रांतिकारक चळवळीचा संबंध हा संपला नाही. कोल्हापुरातल्या शिवाजी क्लब या क्रांतिकारक संघटनेच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा हातभार असावा. 1900 सालामध्ये जोशी आणि लोकमान्य टिळक यांची काशीमध्ये भेट झाली होती असे म्हटले जाते, पण त्यांचे पुढे काय झाले हे मात्र नेमके कळू शकलेलं नाही. कारण दामोदर बळवंत भिडे आणि वीर वामनराव जोशी यांचा असा दावा आहे की 1905-1906च्या दरम्यान जोशी यांनी कालीमातेकडून एक दिव्य तलवार प्राप्त करण्यासाठी जवळजवळ 40 दिवसांचे अनुष्ठान केले आणि उपास केला. त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असे हे लोक म्हणतात. पण विदर्भातील एकेकाळचे एक प्रतिष्ठित सुधारक आणि राजकारणी सर मोरोपंत जोशी यांच्या पत्नी यशोदाबाई जोशी असं म्हणतात की रावसाहेब हे त्यानंतर अमेरिकेला गेले आणि तिथे त्यांनी एका अमेरिकन स्त्रीशी विवाह केला. ते भारतात परत आले त्यावेळेस यशोदाबाईंच्या कन्या माणिकताई भिडे आणि त्यांची देहराडूनमध्ये 1936 मध्ये भेट झाली होती. इतिहासामध्ये सदाशिव नीलकंठ जोशी उर्फ रावसाहेब पेशवे यांच्यासारख्या अनेक अनामिक वीर आणि योद्धे आपल्याला आढळतात, विशेष करून क्रांतिकारक चळवळीमध्ये. 1896 मध्ये पश्चिम भारतात उदयपूर संस्थानातले सरदार असलेले कुणी एक ठाकूर साहेब यांनी एक क्रांतिकारक संघटना स्थापन केली होती. यामध्ये मुंबई व महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठित मंडळींचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. याच्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि पुढे लंडनला जाऊन स्थायिक झालेले पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांचा सुद्धा सहभाग होता असं म्हणतात. म्हणजेच इतिहासामध्ये अशी अनेक अज्ञात पानं दडलेली आहेत. तर मित्रांनो, इतिहासातील हे अज्ञात पान हे तुम्हाला कसे वाटले हे मला माझ्या ईमेल ID वर आणि ट्विटर हँडलवर सांगायला विसरू नका आणि बघत रहा फक्त मुंबई तक.